आज गणपती बाप्पाच्या प्रसादाला झटपट होणारा असा लाडूचा प्रकार दाखवत आहे। त्यासाठी एक बाउल मुगाची डाळ मी घेतली आणि स्वच्छ कोपड्याने पुसून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ जाडसर वाटून घेतली। आता हे डाळीचं पीठ मोजून घेतलं, 1.25 बाउल हे डाळीचं पीठ भरलं आहे। त्यासाठी जाडबुडाच्या कढईमध्ये अर्धा बाउल वितळलेलं तूप घेतलं आणि हे वाटलेले डाळीचं पीठ यामध्ये घालायचं आणि लो गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचं। सुरुवातीला हे डाळ सगळं तूप शोषून घेतं, जसं जसं भाजत जातं तसं तसं तूप रिलीज व्हायला लागतं। तर एक बाउल यामध्ये मी साय घातली आणि साय घालून 10 मिनटं आणखी छान भाजून घेतलं। आता खाली थंड करायला ठेवलं आणि कोमट असल्यावर सारख्याच प्रमाणामध्ये इथे मी पिठी साखर घातली, 1.25 बाउल पिठी साखर घातली, 1 चमच आता याच्यामध्ये विलायची पावडर घातली, थोडंसं मीठ घातलं आणि याच्यामध्ये अगदी ही पीठ साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि एका हाताने काय तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा हे लाडू वळून घेऊ शकता। वरती मी बेदाणा लावून ह्या लाडूला सजवून घेतला आहे बघा। दोन्ही हाताने सुद्धा याचे व्यवस्थित असे लाडू वळल्या जातात, तर तोंडात टाकतात हे लाडू अगदी पटकन मेल्ट होते। तर हे लाडू आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।